नमस्कार. PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टरवरील आजचा हा दुसरा भाग. क्वेश्चन आहे, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सर चार्ल्स डार्विन proposed the theory of natural selection and he published a concept of survival of the fittest. Darwin explained this concept as all the organisms reproduce prolifically, therefore, there is always a competition for food. Only those organisms survive which show the adaptations for sustaining this struggle. म्हणजेच सर चार्ल्स डार्विन यांनी असं सांगितलेलं आहे की प्राणी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे विपुलतेने उत्पादन किंवा रिप्रोडक्शन करतात, परंतु या वाढत्या रिप्रोडक्शनमुळे सर्वांना अन्नासाठी स्पर्धा करावी लागते आणि या स्पर्धेमध्ये तेच टिकतात जे सक्षम असतात. यामध्ये निसर्गाचा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण जे प्राणी बदलत्या निसर्गानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणत नाहीत ते नष्ट होतात आणि जे प्राणी स्वतःमध्ये बदल घडवून आणतात तेच पुढे टिकतात. आणि हे जे कन्सेप्ट आहे, डार्विन पब्लिश्ड हिज व्ह्यूज इन द बुक ओरिजिन ऑफ स्पीसीज. Vestigial organ present in human body is proof of evolution. मित्रांनो, या 4 ऑप्शनपैकी तीन ऑप्शन जे आहेत, अपेंडिक्स, टेलबोन आणि इयर मसल्स, ही तिन्ही या प्रश्नाचे उत्तर आहेत. त्यामुळे यापैकी कोणतेही एक टिक केलं तर ते बरोबरच असणार आहे.